नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये रोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येतात आणि यातीलच एक घटना म्हणजे बीड येथे काही लोकांना तळपायाला बॅटीने मारहाण केलेली घटना। या घटनेनंतर एक भोसले नामक व्यक्ती या घटनेसाठी जबाबदार धरला जातो। त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते। अगदी विधानसभेमध्ये छगन भुजबळ कळवळीने बोलतात आणि ही जातीयवाद नाहीये का, हा जातीयवाद नाहीये का, मग याच्यामध्ये ज्या ढाकणे बंधूंना मारहाण झाली त्यांच्याबद्दल काय वगैरे वगैरे असा सगळ्यांना कळवळा येतो। आणि यामधून काही लोक काही मेसेजेस व्हायरल करतात, ठरवून काही समाजाला आरोपी करायचं असं म्हटलं जातं आणि दरवेळेला इतर जात किंवा मराठा जात जर असं करत असेल तर त्याबद्दल कुणीही चर्चा नाही करायची, असंही सगळं व्हायला लागलं। आणि मग पुन्हा एकदा बीडमध्ये मार खाणारा वंजारी आणि मारणारा मराठा असं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या प्रकाराला सुरेश दस ताकद देत आहे, म्हणून सुरेश दसांबद्दलच्याही वेगवेगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्या। ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमधली खरी पार्श्वभूमी अशी आहे, माझे मित्र तिंत्रवणीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला की बाबा सतीश, माझ्या घरी असा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तू जा। ज्यावेळेस घरी गेलो माऊलीच्या, त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता। त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला 2-3 काठे मारले। एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। आणि जर एखाद्या आई बहिणी छेड निघत असेल आणि जर आपण नुसतं डोळ्याने बघत राहत असो तर आपला बी काही मला वाटत नाही जगून उपयोग आहे। परंतु हा जो भोसले आहे हा नेमका आहे तरी कोण, त्यांनी त्या लोकांना का मारहाण केली, त्याच्या मारहाणीचं जरी आपण समर्थन करत नसलो तरी सुद्धा महाराष्ट्रभर त्याच्याबद्दलचे चुकीचे मेसेज कसे फिरवले गेले आणि नेमकं यामागे कोण आहे, या सगळ्या सविस्तर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, भोसलेचा काही लोकांना मारतानाचा व्हिडिओ आपण बघितलाच असेल आणि या व्हिडिओ बघितल्यानंतर एकच खळबळ उडाली। अर्थात त्याचं आडनाव भोसले म्हटल्यानंतर लोकांनी अर्थार्थी तो मराठा आहे असं गृहीत धरलं आणि त्यानंतर कसे मराठा वंजारी समाजावरती अन्याय करताय असं सगळं रान पेटवायला सुरुवात करण्यात आली। अगदी विधानसभेमध्ये सुद्धा याबद्दल चर्चा करण्यात आली। छगन भुजबळ पोट तिडकीनी बोलायला लागले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल आपलं कधीही तोंड न उघडलेले भुजबळ आणि इतर नेते सुद्धा आता बोलायला लागले, कसा बहुजनांवरती अन्याय होतोय वगैरे वगैरे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो भोसले आहे तो कसा मराठा आहे हे सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला। सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण व्हायला लागला। त्यानंतर या सगळ्या प्रकारामध्ये सुरेश दसांचं नाव समोर आलं। खुद्द अंजली दमानिया यांनी सुद्धा सुरेश दस, तुम्ही या खोक्याला आवरणार का असाही प्रश्न निर्माण केला। त्याच्यानंतर हाच खोक्यानंतरच्या काळात वाल्मिक कराड बनेल असंही अंजली दमानिया म्हणाल्या। हे सगळं प्रकरण एवढं तापलं आणि त्याच्यानंतर मात्र आता नवीनच माहिती समोर आली। मुळात हा जो भोसले आहे हा भाजप पक्षाचा पदाधिकारी आहे। आदिवासी भटके विमुक्त याच सेलचा तो प्रदेश उपाध्यक्ष आहे। त्याच्याही पुढे जाऊन माहिती अशी की हा भोसले नेमका त्या व्यक्तींना का मारत होतात, तर हा ढाकणे त्यांच्या मित्राची, जो मित्र सुद्धा खेडकर आडनावाचा आहे। आता आडनाव वगैरे बघून आपण या गोष्टी खरं तर बोलायला नको, परंतु त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार खेडकर नामक मित्राच्या घरून फोन आला आणि आपल्या बायकोला एक ढाकणे नामक व्यक्ती परेशान करतोय, त्रास देतोय, छळतोय अशी माहिती देण्यात आली। हा भोसले तिथे पोहोचल्यानंतर त्याला हे ढाकणे दिसले, त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांना मारहाण केली। अर्थात ही मारहाण करणं ही जरी चुकीची असली तरी सुद्धा कुठल्याही व्यक्तीच्या घरातील स्त्रियांबद्दल जर अनादर जर होत असेल तर एखाद्या व्यक्तीला राग अनावर होऊ शकतो। आता या सगळ्या प्रकारानंतर भोसलेंनी केलेला अन्याय अत्याचार संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडायला सुरुवात करण्यात आली।
कुठेतरी बघा इकडे कसे मराठा वंजारींना त्रास देत आहेत, तर इकडे कसं वंजारींकडून मराठ्यांचा खून करण्यात आला. मग एकीकडे जर हा न्याय असेल तर भोसलेच्या बाबतीत वेगळा न्याय कसा, असे प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि यामध्ये जातीयवाद आहे का अशी शंका उपस्थित करायला लागले. परंतु यामध्ये कुठलाही जातीयवाद नव्हता. खरं तर हा भोसले आदिवासी समाजातून येणारा व्यक्ती आहे. त्यांनी ज्यांना मारहाण केली ते ढाकणे हे वंजारी समाजातून येणारे आहे आणि या पूर्ण प्रकारामध्ये जातीयवादाचा कुठलाही अंश सापडत नाही. स्त्रीचा केलेला छळ हे एकमेव प्रकरण यामध्ये होतं. बरं, हा प्रकार कधी घडलाय तर हा प्रकार साधारणतः आजच्या 1 वर्षापूर्वी घडलेला आहे. मग तरी सुद्धा आत्ताच हा प्रकार का उकरून काढण्यात आला, तर त्याबद्दलची ही माहिती अशी की धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीला सुरेश धस यांनी सळो की पळो करून सोडलं आणि याच सुरेश धसांचा या खोक्यासोबत अत्यंत जवळचा संबंध आहे असं सांगितलं जातं. त्याचे काही फोटोही सुरेश धसांसोबतचे व्हायरल झालेले आहे आणि त्यावरूनच हा सगळा गदारोळ माजवण्यात आलेला आहे. अर्थात या खोक्याला सुद्धा योग्य ती शिक्षा मिळावी, त्याच्यावरती ही कारवाई व्हावी, परंतु त्यासोबतच त्या ढाकणेवरही कारवाई होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये आता असे जिथे कुठे प्रकार घडत असतील त्या प्रत्येक प्रकाराला संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा जातीयवादाचा रंग देणं कुठेतरी बंद केलं पाहिजे. मी त्या सगळ्या तमाम उतावीळ समाज माध्यम वीरांनाही सांगू इच्छितो की जर आपल्याला असे कुठलेही प्रकार समोर आले असतील आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरोपी करण्याचा जर आपण प्रयत्न करत असाल तर थांबा, एकदा व्यवस्थित प्रकरण तपासा. हे तुमच्या अंगलट यायला नको आणि तुम्ही तोंडघशी पडायला नको. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.